तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रातील दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे पुरवठ्याचा नियम बघणार आहे. मागणीनंतर दुसरा हा पुरवठ्याचा महत्त्वाचा एक नियम आहे. तर काय आहे पुरवठ्याचा नियम काय आहे? की एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता त्या वस्तूचा पुरवठा म्हणजे सप्लाय वाढतो आणि एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली असता त्या वस्तूचा पुरवठा कमी होतो. इथे एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे वस्तूचा पुरवठा आणि किंमत यामध्ये कसा संबंध आहे? सकारात्मक संबंध आहे. म्हणजे किंमत वाढली असता पुरवठा वाढत आहे आणि किंमत कमी झाली असता पुरवठा कमी होत आहे. पण मागणीच्या नियमामध्ये तसं नव्हतं. किंमत वाढली असता मागणी कमी होत होती आणि किंमत कमी झाली असता मागणी वाढत होती. इथं हा महत्त्वाचा मूलभूत फरक तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. याचे काही अपवाद आहेत, अ, गृहीतके आहेत ते आपण आता बघणार आहे. गृहीतकामधील पहिलं गृहीतक आहे की उत्पादन खर्च कसा आहे? स्थिर आहे. म्हणजे वस्तूचा जो उत्पादन खर्च कसा आहे? तो स्थिर आहे. तो बदलत नाही आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सरकारी धोरण स्थिर आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टीचं उत्पादन करत असताना उत्पादन खर्चावर जो फरक पडत असतो, तो सरकारी धोरणाचा नेहमीच फरक पडत असतो. म्हणून सरकारी धोरण कसा आहे? स्थिर आहे. आणि त्यानंतरचं तिसरं महत्त्वाचं गृहीतक म्हणजे देशातील तंत्रज्ञान स्थिर आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टीचं जर प्रोडक्शन होत असेल, तर त्यासाठी जे आवश्यक असणारं तंत्रज्ञान आहे, तर त्या विशिष्ट वेळेमध्ये इतर परिस्थिती असताना ते कसं आहे? समान आहे. ह्या गोष्टी लक्षात घेऊनच हे गृहीतक जर प्रत्ययात येत असेल तरच पुरवठ्याचा नियम काय होतो? अ, अ, प्रत्यक्षात येतो. याचे काही अपवाद आहेत. त्या अपवादामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रमाचा पुरवठा. म्हणजे जे उत्पादन करण्यासाठी आम्हाला भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यामधील श्रम जे आहे, तो पुरवठ्याच्या नियमाला अपवाद म्हणून काम करते. म्हणजे श्रमाची म्हणजे मजुराची मजुरी जर वाढली, तर तो वाढलेल्या मजुरीमध्ये जास्त त्याचा सप्लाय न होता, तो आरामाला प्रिफरन्स देतो. म्हणजे तो कमी तास काम करण्याला प्रिफरन्स देतो. त्यानंतर आहे कृषी उत्पादने. कृषी उत्पादने हंगामी स्वरूपाची असतात. म्हणजे एखाद्या वस्तूचा समजा कृषी उत्पादनामधून एखाद्या उत्पादनाचा जर किंमत वाढली, तर पुरवठा हा वाढवणे शक्य होत नाही त्या काळामध्ये. त्याच्यासाठी दीर्घकाळ लागतो. म्हणून हे एक आपल्याला अपवाद पाहायला मिळतो. आणि दुर्मिळ वस्तूसुद्धा ह्या पुरवठ्याच्या नियमाला अपवाद म्हणून काम करतात. समजा दुर्मिळ वस्तूची किंमत वाढली, तर त्याचा क्षणिक किंवा त्याचा पुरवठाच आपल्याला वाढवू शकत नाही, कारण ते ऑलरेडीच दुर्मिळ वस्तू आहे. म्हणजे किंमत खूप असते, पण त्याचा पुरवठा आपल्याला वाढवता येत नाही. ह्या गोष्टी आहेत. महत्त्वाचं आहे, की पुरवठ्याचा वक्र किमतीला कसा प्रतिसाद देतो? तर पुरवठ्याचा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा. कसा? डावीकडून उजवीकडे वर जाणारा म्हणजे धनात्मक आकाराचा असतो. म्हणजे किंमत आणि पुरवठा हे समदिशेने बदलतात आणि मागणीचा वक्र कसा आहे? किंमत आणि मागणी ही विरुद्ध दिशेने बदलतात. इथला बेसिक आणि मूलभूत डिफरन्स तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे.